ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावलाय। आज सकाळी पत्नी योगिता पाटील, मुलगा आदित्य पाटील यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या काटाई गावातील शाळेत जाऊन मतदान केलं। दरम्यान सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन राजू पाटील यांनी केलंय। गेल्या 3-4 वर्षापासून मधल्या काळात कोविड होता, निवडणुका झाल्या नव्हत्या आणि मतदानाची संधी मिळत नव्हती, कारण पालिका वगैरे निवडणुका तशाच राहिलेल्या होत्या। मला वाटतं 4-4.5 आमदारकीनंतर 4.5 वर्षानंतर आज मतदानाचा योग आलेला आहे। तसा मी बजावला तसाच अनेक ठिकाणी लोकांमध्येही उत्साह दिसतो मतदान बजावण्याचा, आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी वाढलेली दिसते। आपण जर बघितलं अनेक भागामध्ये ईव्हीएम मशीन सकाळपासून बंद झाल्या होत्या, त्यामुळे नागरिकांचा एकच गोंधळ होता। कसं आहे, आता एवढी मोठी ही प्रॅक्टिस आहे, 140 करोड लोकांना मतदानाचा हक्क यांच्यामध्ये जाऊन सगळं हे करायचं आहे, ह्या अशा काही गोष्टी होत असतात आणि काही ठिकाणी लोकांची जागरूकता कमी पडते की निवडणूक आयोग सातत्याने कार्यक्रम जाहीर करत असतो। ऐनवेळेस जाऊन मतदार याद्यांमध्ये नावं शोधा किंवा हे काही कार्यकर्ते पक्षांचे जातात, परंतु सर्वांपुढे पोचू शकत नाही। अशा वेळेस लोकांनी जर मतदानाचा अधिकार बजावायचा असतो त्यांना, तर त्या थोडा आधी तयारी करायला पाहिजे। मला वाटतं बऱ्याच सोयीसुविधा ऑनलाईन पण निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत, हळूहळू सुधारणा होईल याच्यात। अनेक मतदारांची नावं वगळण्यात आलेली आहेत, त्यामुळे बरेच नागरिक जे आहेत पुन्हा केंद्रावरनं परत रिटर्न जात आहेत। मी तेच बोललो ना की ह्या ज्या मतदार याद्या अपग्रेड करायचं काम असतो, डिलीट करायचं काम असतो, तो वारंवार सतत 12 महिने चालू असतो। निवडणूक आयोग जागरूकता करत असते, परंतु काही ठिकाणी ती कमी पडते आणि लोकांचा तेवढा अवेअरनेस नसतो बऱ्याचदा की निवडणुका आल्या तर मग ते बाहेर पडून नावं चेक करतात। मला वाटतं अशा वेळेस लोक धडा घेतात आणि पुढच्या वेळेस नक्की त्यांचं नाव नोंदवून घेतात, परंतु ही मोठी सतत चालत असलेली प्रोसेस आहे, याच्यात अशा गोष्टी होत राहणार। साहेब, कल्याण ग्रामीणमध्ये 144मध्ये जवळपास 82,000 मतदारांचे नाव वगळण्यात आलेले आहे। मला वाटतं या याद्या फिल्टर केलेल्या आहेत। तुम्ही बघाल तर दिवा विभागात बरीच नावं दुबार होती। म्हणजे मी एकदा आम्ही असंच एक ड्राईव्ह घेतलेला माझ्या इलेक्शनच्या आधी, तेव्हा एक नाव मला 168 वेळा दिसलं। काय मिस्टेक होती मला माहीत नाही। तर अशा याद्या अपग्रेड होत आहेत। ही जी लक्षणं आहेत ही चांगली आहेत, याच्यात वाईट निगेटिव्ह घेऊन काही अर्थ नाही आहे। ज्या याद्या अपग्रेड होत आहेत, फोटो येत आहेत, त्यामुळे काही नावं वगळली जात आहेत, त्यामुळे चांगलं आहे। कुठे ॲडिशन पण होत आहेत, त्याचा कोणी गैरअर्थ घेऊ नये। आव्हान आणि मतदारांना काय आव्हान करा? नाही, मी सकाळी 7:30 वाजल्यापासून आमच्या सहकार्यांना फोनाफोनी चालू आहे, बूथवर कसे बसले की नाही हे सगळं आढावा घेत होतो आणि सगळे जोरात उतरलेले आहेत। मी बोललो ना, निवडणुकीची भूक असते कार्यकर्त्याला। 4-4.5 वर्ष कुठल्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसते ती, त्यामुळे एक उत्साहाने सगळे आमचे कार्यकर्ते उतरलेले आहेत। 13 ठिकाणी मतदान सुरू आहे, मात्र कल्याण लोकसभा जे आहे इथे मतदानाचा टक्का 9 वाजेपर्यंत सर्वात कमी आहे। तर हा गोंधळामुळे हा प्रॉब्लेम आहे असं म्हणतील का? मला वाटतं लोक उतरतील, 9 नंतर साधारण येतात लोक, एकदम सकाळी पण कोणी येत नाही। 8-8:30ला काही लोक येतात मॉर्निंग वॉकला वगैरे येणारे, तर त्यानंतर मला वाटतं 12 नंतर टक्केवारी आल्यावर त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील, टक्का वाढेल यावेळेस। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।